अंबान्या, बरा आहेस ना? काय आहे तुझ्या आयुष्याची उतरती कळा लागणार आहे आता लवकरच. हां, त्या माधुरी हत्तीनीला नेऊन तू लय काय चांगलं काम केलंस असं नाही. इथल्या लाखो लोकांच्या म्हणजे कोल्हापुरातल्या लाखो लोकांची हाय लागल्या तुला. त्याच्यामुळे जेवढं काय तू साम्राज्य उभं केलंस की नाही, ते लवकरच देशोधडीला लागणार आहे. तुझं जे काय आता नाव आहे देशात, की तू भारतातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, तू लवकरच मध्यमवर्गीयांच्या रांगेत येणार किंवा त्याच्यापेक्षा खाली जाणार. का माहिती आहे? तुझी कर्म चांगली नाहीत. म्हणजे आधीपासूनच इथल्या महाराष्ट्रातल्या जमिनी हडपायचं तुझं काम चालू होतं, तरी पण महाराष्ट्रातले लोक शांत होते. पण आता तू त्या माधुरी हत्तीनीला नेऊन लोकांना चिडण्यासाठी भाग पाडलेस. आधीच आम्ही बेरोजगारीनं बेजार आहे. हां, आमच्याकडे काय कामधंदा नाही काय, त्यातनं आमच्या डोक्याला तू शॉर्ट लाव, आमचं डोकं फिरव. मग आम्ही शिव्या देण्याशिवाय राहणार आहे तुला? देणारच की शिव्या. कोल्हापूर आहे, कोल्हापुरात शिव्या चालतात. आणि तुझा विषय तर संपणार आहे. त्याच्यामुळं आरोग्याची काळजी घे. घे किंवा नाही घे, तुझं झालं आता, गेलंच जमायस तू. आमच्याकडं रेंदाळा हातमाग आहेत. तिथं तुला 8 तास ड्युटी करायला लागेल. तुला 8,000 पगार देतो. काय, ये तिथं काम कर आणि तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न मिटव. कारण हे तुझं साम्राज्य आता जास्त काळ राहत नाही. कोल्हापुरातनं तुझे बिझनेस, तुझी वाट लावायची सुरुवात झालेलीच आहे. अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश तुला आता देशोधडीला लावायला तयार आहे. त्याच्यामुळं आता तुझा शेवटचे दिवस चांगले जग. कारण इथून पुढचा काळ तुझ्यासाठी लय लय खडतर आहे. ही जनता ही प्रेमानं आशीर्वाद पण देत्या आणि चिडल्यावर तुला श्राप पण देणार. तर आता तू करोडो लोकांच्या श्रापांचा वाली आहेस. आता तुझं जगणं, तुझं असणं, तुझं अस्तित्व मिटवायला किंवा देशोधडीला लावायला हे श्रापच बाकी आहेत. हे श्राप तुला जास्त दिवस जगू देणार नाहीत. तुझं साम्राज्य उद्ध्वस्त होईल. आणि येत्या वाईट काळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. कारण स्वतःच्या हातानं स्वतःची वाट लावून घेतलास तू. तर अंबान्या, स्वतःची काळजी घे आणि लोकांना तेवढं दिवसू नको. नाही तर गेलं तुझं काम झालं समज. हां, चल.